अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी बलात्कार घटनेवर भय्यूजी महाराजांनी तीव्र शब्दांमध्ये दुःख व्यक्त केलंय। मुलांवर चांगले संस्कार केल्यानंच अशा घटना भविष्यात रोखता येतील असंही ते म्हणाले। भीतीच्या सावटाखाली वावरणाऱ्या कोपर्डीतल्या मुलींना शाळेमध्ये सुखरूप जाता यावं याकरता भय्यूजी महाराजांची 4 बसेस या भागात सुरू केलेल्या आहेत। बलात्कार आणि खून प्रकरणामध्ये कायदा अधिक कडक करण्याची अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली। एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप म्हणजे तर तो वर्कशॉपमध्ये डेव्हिल काही तयार करतो मग त्याच्यामध्ये एज बार हा लिमिटच संपला हो आजकाल। म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये म्हणजे ही सगळ्यात जास्त शोकांतिकाची बाब आहे की एज बार संपलाय। म्हणजे देर इज नो लिमिट ऑफ द एज। असं तर पशु पण करत नाही, आणि जर पशु पण करत नाही तर ह्यांना माणुसकीमध्ये आणण्यासाठी कार्य करायला पाहिजे ना। म्हणून आम्ही एक काम केलंय, आता सध्यापुरतं एक कंट्रोल रूम आम्ही एस्टॅब्लिश केला। 300 मुलींना म्हणजे भीतीपोटी घरी बसावं लागून राहिलं, त्यांना व्यवस्थितपणे जाता यायला पाहिजे। पण त्यांच्या वडिलांना आणि आईंना म्हणजे निष्काळजीपणे आपलं कार्य करता यायला पाहिजे आणि निष्काळजीपणे त्यांनी शांतीने जगता यायला पाहिजे। म्हणून आपण ते CCTV कॅमेरा इनबिल्ट रेकॉर्ड केलं। मॉनिटरिंग सिस्टम आहे की जे एक टिळा होता, एक मोठा प्रश्न होता, तो मार्गी लागला। वुमेन ला जेव्हा विक्टिमाइज करून आणि त्यांना रेप करून जेव्हा ब्रुटल मर्डर करतात, तर या 302 मध्ये त्या ब्रुटल मर्डर्स, विमेन मोलेस्टेशन पासून जे टॉर्चर आणि म्हणजे जे हॅरासमेंट्स आहे ह्याच्यासाठी वेगळे अमेंडमेंट करून आणि या 302चा एक वेगळा कायदा म्हणजे ते धारामध्ये म्हणजे परिवर्तन करून त्या 302च्या ह्याच्यामध्येच एवढाच सुधार व्हायला पाहिजे की एंटायर जे एपिसोड्स आहेत त्या एपिसोड्सच्या सगळे कलम त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली क्लब व्हायला पाहिजे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।